हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशा ह्या पिन कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। या आकाराचं आपण अगोदरसुद्धा किचन बनवलं होतं। आता या सुंदर अशा पिन बनवलेल्या आहेत आपण, कलरफुल। थोडी लवकर जर उरलेली असेल तर नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इथे आपण हे साहित्य घेतलेलं आहे। लाल रंगाची लोकर, हिरव्या रंगाची लोकर आहे, जांभळा, निळा, पांढरा आणि केशरी आहे, लाईट रंग, ऑरेंज आहे तो, नारंगी, आणि हा पिवळा रंग आहे। आणि अशा दोन आपल्याला पिन लागणार आहेत। इथे मी हा ग्लू वापरलेला आहे। एवढं साहित्यात आपण बनवणार आहोत। रंग खूप आपल्याला थोडे लागणार आहेत। इथे जर तुम्हाला हे रंग वापरायचे नसतील तर तुमच्याकडे कोणतेही रंग, दोन रंगामध्ये सुद्धा सुंदर अशी ही पिन तयार होऊ शकते। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपण जांभळ्या रंगाची लोकर घेणार आहोत। तुम्हाला जर रेनबो कलरचं नसेल बनवायचा तर तुम्ही दुसरे कोणतेही रंग वापरू शकतात। सुरुवातीला इथे आपण मॅजिक रिंग तयार केलेली आहे आणि यात आपण मुकेखांब तयार करणार आहोत। एक चेन तयार केली, यात 1 2 3 4 5 6 7 8 मुकेखांब केले आणि हा जो धागा आहे तो असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। इथे झाला आपला हा पहिला राऊंड तयार। एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे। इथे आपल्याला आता दुसरा रंग जोडायचा। इथे आपण आता निळ्या रंगाची लोकर घेतलेली आहे, लाईट कलर आहे हा। इथे स्लिप नॉट तयार करून घेतली आणि जिथे आपण लोकर कट केलेली आहे तिथेच आपल्याला हा धागा जोडून घ्यायचा आहे। पहिल्या राऊंडला आपल्याकडे 8 मुकेखांब होते, इथे आपल्याला 16 मुकेखांब तयार करून घ्यायचे आहेत। प्रत्येक मुकेखांबावर 2 असे मुकेखांब तयार करायचे आहेत। 1 सुरुवातीपासून करते। 1 पहिल्या एकाच ठिकाणी 2, पुढच्या मुक्याखांबावर 2, प्रत्येक ठिकाणी 2 असे हे मुकेखांब करून घ्यायचे आहेत। म्हणजे इथे आपले एकूण 16 मुकेखांब तयार होतील। इथेही मी 16 मुकेखांब तयार करून घेतले आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि लोकर कट करायची। इथे आता मी ही हिरव्या रंगाची लोकर घेतली, स्लिप नॉट आपण तयार करून घेतलेली आहे। इथे आपल्याला आता जिथे आपण स्लिप स्टिच केलेला आहे तिथे जोडून घेऊयात। इथे आता काय करायचं आहे, एक चेन आणि तिथेच एक मुकाखांब, त्यानंतर पुढच्या चेनवर म्हणजे 2 नंबरच्या चेनवर एकत्र 2 मुकेखांब। इथे आपल्याला राऊंड वाढवायचा असल्यामुळे आपण काय करणार, एका ठिकाणी 1 आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या चेनवर एकत्र 2 मुकेखांब, अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। म्हणजे इथे एकूण 21 मुकेखांब तयार होतील। पहिल्या चेनवर एक सिंगल, दुसऱ्या चेनवर एकत्र 2, तिसऱ्या ठिकाणी सिंगल, एक सिंगल आणि दुसऱ्या चेनवर डबल। अशा पद्धतीने मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते। सॉरी, इथे चुकून मी 21 मुकेखांब म्हणले, तर इथे आपल्याला पहिल्या राऊंडला 8, दुसऱ्या राऊंडला 16 आणि तिसऱ्या राऊंडला इथे आपल्याकडे 24 मुकेखांब तयार होतील। शेवटी इथे पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि ही चेन एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची।
इथे आपला हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर ती थोडीशी लोकर ठेवली मी आणि पहिली जी चेन आहे आपण जिथे स्लिप स्टिच करून घेतलेला आहे तिथे ही पिवळ्या रंगाची लोकर, पिवळा घ्या किंवा केशरी घ्या, तुमच्याकडे जे रंग असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे जोडून घेऊ शकता. स्लिप नॉट केल्यानंतर इथे आपण आता एक चेन तयार करून घेणार आहोत आणि तिथेच एक मुका खांब, पुढच्या चेनवर एक मुका खांब, म्हणजे 2 ठिकाणी एक एक मुके खांब आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 मुके खांब. सिंगल एक, 2 ठिकाणी सिंगल खांब घ्यायचे आहेत वेगवेगळे आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे आपला हा चौथा राऊंड पूर्ण झाला आणि इथे एकूण आपले हे 32 मुके खांब तयार झालेले आहेत. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आता आपण हे केशरी रंगाची लोकर घेणार आहोत. माझ्याकडे सध्या जे रंग अवेलेबल आहेत ते सध्या मी घेत आहे. तर इथे आपल्याला काय करायचं, जिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेतलं तिथेच हा धागा जोडून घ्यायचा आहे. एक चेन तयार करायची आणि एक पुढच्या चेनवर 2 मुके खांब, म्हणजे सिंगल एक एक खांब, तिसऱ्या ठिकाणी सुद्धा एक सिंगल आणि चौथ्या ठिकाणी एकत्र 2. पहिल्या राऊंडला 8 मुके खांब, दुसऱ्या राऊंडला 2 एकत्र मुके खांब, त्यानंतर तिसऱ्या राऊंडला 1 मुका खांब, 2 मुके खांब, त्यानंतर 2 सिंगल खांब, तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 आणि पाचव्या राऊंडला आपल्याकडे सिंगल 3 खांब आणि चौथ्या ठिकाणी एकत्र 2 मुके खांब. तर अशा पद्धतीने मी हा राऊंडसुद्धा पूर्ण करून घेते आणि इथे आपल्याला 40 मुके खांब करून घ्यायचे आहेत. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हे एकूण 40 खांब तयार करून घेतले आणि पहिल्या ठिकाणी आपल्याला इथे स्लिप स्टिच तयार करून जोडून घ्यायचं आहे. इथे आपले हे राऊंड पूर्ण झालेले आहेत. 1 2 3 4 5 रंग आपण इथे लावून घेतलेले आहेत आणि हा राऊंड पूर्ण झाला असं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे जास्तीचे जे धागे आहेत ते मध्येच ठेवायचे किंवा कट करायचे असतील कटही करू शकतात. आपल्याला याआधी मी किचेनचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्यात मी यात फिलिंग भरलेली होती. लाल रंगाची आपल्याला लोकर इथे जोडून घ्यायची. स्लिप नॉट मी तयार करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला आता धागे एक चेन तयार करायची, 1 आणि 2 चेन, म्हणजे इथे आपल्याला अर्धे खांब करून घ्यायचे आहेत. हा एक अर्धा खांब आपण तयार केला, तिथेच आणखी एक अर्धा खांब करून घ्यायचा आहे. अर्धा म्हणजे तिन्ही लूप आपण एकत्र सुईतून बाहेर काढायचे आहेत. इथे झाला 2 आपले अर्धे खांब. त्यानंतर या बाजूचं ही जी चेन आहे तिथे आणि दुसऱ्या बाजूची जी चेन आहे त्या असे दोन्ही बाजू एकसोबत जोडायच्या आणि तिन्ही लूप सुईतून एकत्र बाहेर काढून घ्यायचे. प्रत्येक चेनवर आपण एक एक असे अर्धे खांब करून घेणार आहोत. या बाजूचा एक लूप घ्यायचा, म्हणजे ही जी चेन दिसते या बाजूची आणि दुसऱ्या बाजूची सुद्धा एक चेन घ्यायची आहे. एकूण आपले इथे 40 चेन आहेत. तर आपले इथे मी इथे मुका खांब करून घेतला होता. सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि दोन्ही बाजूचे लूप घेऊन असे अर्धे अर्धे खांब आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर मी इथे शेवटपर्यंत तयार करून घेते. इथे मी हे प्रत्येक चेन, सुरुवातीला आपण 2 चेन आणि 1 मुका खांब केला होता, बाकी आपण प्रत्येक चेनवर एक एक असे अर्धे खांब तयार करून घेतलेले आहेत आणि शेवटची जी चेन आहे तिथे आपल्याला एकत्र 2 अर्धे खांब करून घ्यायचे आहेत. म्हणजे इथे आपला हा रेनबोचा आकार पूर्ण झालेला आहे आणि सुंदर असं हे सुंदर अशी पिनला लावण्यासाठी हा रेनबो तयार आहे. हे असं मागच्या बाजूने कुठेही अटॅच करून घ्यायचं याला
हाईड करून घ्यायचं आणि नंतर कट करून घेऊयात आपण. जास्तीचे लोकर इथे मी कट करून घ्यायचे आहे. असे मी 2 पिन तयार करून घेते म्हणजे आपला सेट तयार होईल क्लिपचा. ढग बनवण्यासाठी इथे आपल्याला मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला 2 मुके घाम करून घ्यायचे आहेत. 1 2 आणि यात खांब तयार करायचे. 2 मुके खांब, 2 खांब, 2 मुके खांब केले, 2 खांब तयार केले आणि इथे आपल्याला पुन्हा मुके खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 4 मुके खांब केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत. 1 आणि 2 खांब आणि पुन्हा 2 मुके खांब करायचे आहेत. 1 2 हा धागा असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे स्लिप स्टिचने. हे व्यवस्थित असं पॅक होईल. एक चेन तयार करायची आणि ही जास्तीची लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आपल्याला हे असं ढग सुंदर तयार झालेलं आहे. अशाच प्रकारचं दुसरंही बनवून घ्यायचं आहे. इथे मी हे 2 ढगाचे आकार बनवून घेतलेले आहेत आणि ग्लू लागणार आहे आपल्याला. तर एक उलट बाजूने आहे जिथे आपण हे जोडून घेतलं होतं. मुके खांब जे अर्धे खांब केलेले होते त्या बाजूने ही असं ही मागची थोडी बाजू उलट दिसते, लगेच लक्षात येईल. जे सरळ बाजूने आपण अर्धे खांब केले होते वरच्या बाजूने अशा इकडून उजवीकडून डावीकडे, तर ही बाजू आपली सरळ बाजू यालाच आपण लावून घेणार आहोत. मागच्या बाजूने उलट बाजूने लावून घ्यायचं आहे आणि हे खालच्या एकदम खालच्या बाजूला असं चिकटवून घ्यायचं व्यवस्थित. हे अशा पद्धतीने. दुसऱ्याही थोडंसं त्याला वाळायला थोडा वेळ लागतो. थोडंसं दाबून धरलं की व्यवस्थित काही मिनिटांनंतर वाळेल. अशाच पद्धतीने ही दुसरी बाजूसुद्धा चिकटवून घ्यायची आहे. हे झालं आपलं रेनबो तयार. आणि आता आपल्याला ही पिन लागणार आहे अशी, तर या पिनला सुद्धा लावून घ्यायचा आहे हा ग्लू पूर्ण पिनला. आणि मागच्या बाजूने मध्यभागी असं हे उजव्या साईडला असं इथे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे पिनच्या मध्यभागी. हे हाफ सर्कल केलं त्याच्या मध्यभागी असं चिकटवून घ्यायचं आणि सुंदर अशी ही आपली पिन तयार झालेली आहे. इथे मी ही आणखी एक पिन तयार करून घेतलेली आहे म्हणजे आपली इथे ही जोडी तयार आहे. खूप सुंदर अशी ही पिन झालेली आहे. नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.